नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक तळेगाव शाखेच्या यशस्वी घोडदौडीची सविस्तर बातमी। पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज वेज आणि नॉन वेज फॅमिली रेस्टॉरंट। आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी। याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था। आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे। एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका। आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे। आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे। पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक तळेगाव शाखेने 2024-2025 या कालखंडामध्ये यशस्वी घोडदौड केल्याबद्दल शाखेमध्ये केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक शाखेने व्यवसायात मागील वर्षापेक्षा 15 कोटीची वाढ करून 2700 कोटीचा टप्पा पार केला। पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे शहरातील प्रथितयश मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक असून 21 शाखा व एका विस्तारित कक्षासह गेली 73 वर्षांपासून ती कार्यरत आहे। पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक तळेगाव शाखेने 204 कोटींचा टप्पा पार केल्याने तळेगाव शाखेचे संचालक बबनराव भेगडे, कौस्तुभ भेगडे, बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर सुजाता विस्पुते व शाखाधिकारी सारंग शहापूरकर यांनी शाखेचे कर्मचारी यांच्यासोबत केक कापून हा आनंद साजरा केला। स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन। मागच्या वर्षी 189 कोटीचा बिझनेस होता, आता 200 कोटी पार केले। आता 204 कोटीचा बिझनेस झालेला आहे। आता पुन्हा 31 मार्चला आकडे अजून वाढतील, पण हा आपला कालचा बिझनेस आहे शनिवारचा। तर 15 कोटीचा राईज आहे, तरी त्यातून 5 कोटी बोडकेंची 5-6 कोटी वसुली आल्यामुळे नाही तर अजून जास्त राहिलं असतं। त्यामुळे सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन। म्हणजे डिसेंबरमध्येच सगळ्यांना मी म्हणजे मीटिंग घेऊन सांगितलं होतं की आपल्याला केक कापायचा आहे, पण थोडासा वेळ झाला। तर आणि नुसतं मॅनेजरच नाही, ऑफिसर असेल, सगळ्या टीमचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे। प्रत्येकाला जे जे काम दिलंय ते त्या माणसाने मन घालून वेळेवर केलं की आपल्याला त्याचे रिझल्ट बघायला मिळतात। या वर्षी बघितले आहे, पुढच्या वर्षी पण आपल्याला 225 कोटीचा केक कापायचा आहे। नक्कीच आपण ते कापूया, ते सेलिब्रेशन करायला मला पण आवडेल, तुम्हालाही आवडेल आणि पुढच्या वर्षासाठी येणाऱ्या सगळ्यांना खूप शुभेच्छा। पुणे पीपल बँकेच्या तळेगाव शाखेचा 200 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय झालेला आहे। आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे हा 29 मार्चचा व्यवसाय आहे। 31 मार्चला यामध्ये अधिकची वाढ होईलच। तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या एजीएम आणि या क्लस्टरच्या प्रमुख विस्पुते मॅडम, त्याचप्रमाणे आपले ब्रँच मॅनेजर सारंग शापूरकर, त्याचप्रमाणे सर्व अधिकारी, स्टाफ, आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। सर्वांनी मन लावून काम केलं, त्याचं यश फलित आहे। तळेगाव शाखेमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या 3-4 शाखा आहेत, त्यापैकी तळेगाव शाखेची 2000 सालापासून इथं सुरू झालेली आहे आणि या शाखेमध्ये आपण चांगल्या प्रकारे नफा दरवर्षी मिळवत असतो। याही वर्षी 1.25 कोटीच्या आसपास नफा होईल अशी अपेक्षा आहे। आणि म्हणून तळेगाव ब्रँचला आपल्याला ग्रुप लोनची मोठ्या प्रमाणावरती कर्ज प्रकरण आहेत, बांधकाम व्यावसायिकांची कर्ज प्रकरण आहेत आणि वसुली चांगल्या प्रकारे आपण सर्वजण करत आहात। ग्राहकांना त्या पद्धतीने कर्ज देतानाच आपण पाहून कर्ज देत असतो आणि म्हणून तळेगाव शाखेचा हा जो व्यवसाय 200 कोटीचा झाला आहे, तो आताच सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी 250 कोटीपर्यंत आपल्याला न्यायचा आहे।
आतापासूनच आपण 1 एप्रिलपासूनच उद्यापासूनच कामाला लागायचंय. शापूरकर यांचे अभिनंदन करतो. मी आताच म्हटलं तसं शापूरकर परमनंट झाले आणि 200 कोटीच्यावर त्यांची ब्रँच गेली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.